मागील वर्षात अनेक लहान मुलांना दुर्धर आजारामुळे 17 कोटी ते 18 कोटींचे इंजेक्शन देण्यात आल्याची उदाहरणं समोर आली। 2 महिन्यांपूर्वी एका पोलीस इन्स्पेक्टर यांच्या मुलाला 17 कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं होतं। चिमुकल्या हृदयांशला दुर्धर आजार होता, त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी मदत देखील केली होती। सोशल मीडियावरून क्राऊड फंडिंगद्वारे 17 कोटींच्या जोल गेन्समा नावाच्या इंजेक्शनद्वारे बाळाला वाचवण्यासाठी मदत करण्यात आली होती। आता आणखी एका 2 वर्षांच्या चिमुकल्या अर्जुनला 8.5 कोटींच्या इंजेक्शनची गरज आहे। 5 महिन्यांपूर्वी राजस्थानमधील अर्जुनला दुर्धर आजार असल्याची माहिती मिळाली होती। त्याला बरं करण्यासाठी 8.5 कोटींच्या इंजेक्शनची गरज आहे। सोशल मीडियाद्वारे क्राऊड फंडिंगद्वारे आत्तापर्यंत अर्जुनसाठी लोकांनी 7.60 कोटी रुपये जमा केले, मात्र अद्यापही 84 लाख रुपयांची गरज आहे। अर्जुनच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा लोकांना मदतीसाठी आवाहन केलं। 2 वर्षांच्या अर्जुनची आई पूनम जांगीड या शिक्षण विभागात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करतात। अर्जुनला दुर्मिळ आजार असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। आपल्या बाळाला वाचवण्यासाठी सर्वात महागड्या इंजेक्शनची गरज असल्याचं त्यांना समजलं। त्यावेळी इतकी मोठी रक्कम कुठून जमा करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। अर्जुनला बरं करण्यासाठी जोल गेन्समा इंजेक्शनची गरज आहे, पण इंजेक्शन जगातील सर्वात महागडं इंजेक्शन आहे। या इंजेक्शनची किंमत 17 कोटी रुपये आहे, मात्र अतिसंवेदनशील प्रकरणामध्ये हे इंजेक्शन निम्म्या किमतीत उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं। अर्जुनचे पालक त्यांची संपूर्ण मालमत्ता विकून हे इंजेक्शन खरेदी करू शकत नाही, अशी परिस्थिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक आशिष मोदी पुढे आले। अर्जुनला बरं करण्यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं। शिक्षक, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मदतीने मार्च 2024 मध्ये 1.50 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली। शिक्षण विभागातून 1.5 कोटींची मदत मिळाल्यानंतर क्राऊड फंडिंगद्वारे सामाजिक संस्था, इतर लोकांनी मदत केली। मागील 4-5 महिन्यांपासून अर्जुनसाठी आर्थिक मदतीसाठी पुढे आले असून 7.50 कोटी रुपये जमले। अद्यापही 84 लाखांची गरज आहे। या मदतीनंतर अर्जुनला जोलगेन्समा इंजेक्शन देता येऊ शकेल। महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजेक्शन 2 वर्षापर्यंतच देता येऊ शकतं। अशात अर्जुनला इंजेक्शन देण्यासाठी काही दिवसच बाकी आहे।